भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर इथं माध्यमांशी संवाद साधताना लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष असणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरेंनी जनतेमध्ये गेल्यास त्यांचे पक्ष संघटन मजबूत होईल असं सुद्धा ते म्हणाले। तर महायुतीमधील इनकमिंगवर बोलताना भाजीत किती मीठ हवं हे गृहिणीनं ठरवावं असं सांगत त्यांनी अंतर्गत वाद टाळण्याचा सल्ला सुद्धा दिलाय। विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगत त्यांच्यावर शंका घेणं अयोग्य असल्याचं मुनगंटीवार म्हणालेले आहेत। विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे। पक्षातील खासदार सोडून गेल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करतात त्यांच्या मतदारसंघात जाऊन। याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, संघटना मजबूत करण्याचं काम पक्षाच्या नेतृत्वाने केलं पाहिजे, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे। शेवटी राज्यामध्ये एक उत्तम विरोधी पक्ष जो जनतेचा आवाज होईल, सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेईल, ज्यांचं जनतेशी नातं तुटणार। शेवटी जो राजकीय पक्ष ज्याला उंच उडायचं आहे, मोठं व्हायचं आहे, जशी पतंग असते त्यांनी धाग्याशी नातं तोडलं, पतंग आकाशात असेल पण नंतर मात्र ती जमिनीवर येते। तुम्ही जसं म्हटलं की विरोधी पक्ष सक्षम असणं लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असंच काही भाजपच्या नेत्यांनी देखील आमदारांनी देखील म्हटलं होतं। त्यामुळे आता खासदारांपर्यंतचं ऑपरेशन टायगर ठीक आहे, मात्र आमदारांना सोबत घेऊन अशी त्यांची भूमिका होती काही लोकांची। तुमचं काय वाटतं? मला हे माहित नाही आमदारांना घेऊन ये म्हणजे काय। आमदार समजा तुमच्याकडे येत असेल, आपण काय म्हणतो, अतिथी देवो भव। जर एखादा अतिथी म्हणून तुमच्याकडे येत असेल तर तुम्हाला नाकारता येणार नाही। पण यालाच जोडून एक प्रश्न आहे की काँग्रेसचे मोठे नेते आहेत विदर्भातील, विजय वडेट्टीवार राज्यातील मोठे नेते आहेत, ते देखील शिंदेच्या शिवसेनेत येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। तुमच्याही चंद्रपूर जिल्हा आहे, तुमचे सहकार। मला असं वाटतं की जोपर्यंत कोणी व्यक्ती येत नाही तोपर्यंत विनाकारण त्याला संदिग्ध करू नये, चर्चा करू नये। माझं व्यक्तिगत मत आहे, कशाला त्या नेत्याची आपण इंटिग्रिटी खराब करायची। मला जी माहिती आहे, मी विजय वडेट्टीवार साहेबांचे याच्या अगोदरचे स्टेटमेंट ऐकूया, ते म्हणाले आहे की मी मरेन पण काँग्रेस सोडणार नाही। तर मी त्यांच्यावर अशी शंका उपस्थित का करू? जितेंद्र शिंगाळे, पुढारी न्यूज, नागपूर।